नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि मंडळी, आज हरतालिका आहे, तर त्या निमित्ताने मी आज मार्केटमध्ये गेलेली होती। आपल्याला हरतालिकेच्या प्रतिमा आणायच्या होत्या आणि शिवाय हार फुलं सगळे आणायचे होते, यासाठी मी ते मार्केटमध्ये गेली होती। आणि मस्त सकाळचं असं वातावरण, त्यामुळे मला सगळी फुलं वगैरे सगळी फ्रेश मिळाली आणि छान अशी सगळी फुलं मिळाली, फळं वगैरे मला घेता आली व्यवस्थितरित्या, अजिबात घाई झाली नाही। आणि घरी आल्यानंतर मी आता इकडे पूजेची मांडणी करत आहे। आणि हरतालिका आपण हे का करतो, ते हे माता पार्वती आणि शंकरासाठी, आपण शंकरापासून हे आपण करतो। तर याचं महत्व असं आहे की ज्या कुमारिका मुली चांगला वर मिळावं यासाठी हे व्रत करतात, आणि सौभाग्यवती लेडीज आहेत, महिला आहेत, ह्या त्यांच्या अखंड सौभाग्यवती यासाठी हे व्रत करतात। तर हे व्रत हे निर्जल व्रत असतं। या दिवशी आपण माता पार्वती आणि शंकरासाठी हे व्रत केले। त्या माता पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होतं। आणि त्याच्यानंतर पार्वतीवरती शंकर हे प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी पार्वती मातेचा आपल्या पत्नी म्हणून हा स्वीकार केला, त्याच्यापासून हे आपण व्रत करतो। तर या दिवशी भगवान शंकराला खूप जास्त असं महत्व असतं, त्याच्यामुळे आपण इथे शंकराची पिंडी आणि हे रिद्धी सिद्धी आपण पूजतो। तर इकडे मी इथे छान प्रकारे असं हे जो फुलोरा आहे तो सुद्धा लावून घेत आहे। आणि हे जे व्रत असतं हे निर्जल व्रत असतं। आपण पूजा केल्यानंतर आपण दूध किंवा पाणी असं पिऊ शकतो, आणि दिवसभरामध्ये आपण नारळ पाणी, फळं वगैरे आपण हे खाऊ शकतो। ह्या दिवशी आपण कोणतंही अन्न असं चावत नाही, म्हणजे खिचडी वगैरे असं काही चावत नाही। आपल्या सौभाग्य चांगलं राहण्यासाठी आपण हे व्रत करतो, यासाठी प्रत्येक महिला कुमारिका हे व्रत आवर्जून करतात, आणि याचं फळ देखील आपल्याला मिळतं। तर इकडे माझी पूजा व्यवस्थित झालेली आहे, आणि मी छान असे रिद्धी आणि सिद्धी यांच्यावरती छान असं मोगरा वगैरे ठेवलेला आहे, आणि खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे। खूप असं मन प्रसन्न झालेलं आहे। आणि हा जो उपवास आहे हा आपण दुसऱ्या दिवशी गणपतीला नमस्कार केल्यानंतरच आपण हा उपवास सोडतो। तर इकडे मी मस्त छान अशी देवाला असं पूजा करून घेत आहे। आणि ह्याच्यानंतर मी माझं जे व्रत आहे तेव्हाच मी पाणी पिणार। रात्री 12 नंतर आपण पाणी प्यायचं बंद करतो, आणि जेव्हा आपली हरतालिकेची पूजा होते त्याच्यानंतरच आपण हे पाणी पितो। तर मंडळी, आपलं सगळं हे आजच्या व्हिडिओमध्ये आहे। तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।